नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 3 महिने उलटून गेले तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे. बरेच एसटी कर्मचारी कामावरती परतलेत. एसटी धावू लागली आहे, परंतु ती अजूनही पूर्ण क्षमतेने धावत नाहीये आणि त्यामुळे राज्यातील कोट्यवधी प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं हीच त्यांची मुख्य मागणी आहे आणि या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं 9 नोव्हेंबरला त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. यात राज्याचे मुख्य सचिव तसंच अर्थ आणि परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. या समितीला 12 आठवड्यांमध्ये अहवाल देण्याची मुदत दिलेली होती, म्हणजे 3 फेब्रुवारीपर्यंत अहवाल द्यायचा होता. प्रत्यक्षात 12 आठवडे उलटून गेले तरीही त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर झालेला नाही आणि सरकार वारंवार समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करेल असं सांगतंय. मग त्रिसदस्यीय समिती त्यांचा अहवाल कधी सादर करेल की समितीला आणखी मुदतवाढ हवी आहे हे काहीच स्पष्ट होत नाहीये. यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनेही 2017 मध्ये अशीच समिती नियुक्त केलेली होती आणि त्या समितीचा अहवाल आज तागायत सादर झालेला नाहीये. त्यामुळे त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कधी येणार, सरकार त्या अहवालाचा कधी अभ्यास करणार आणि निर्णय कधी येणार याबाबत एसटी कर्मचारी साशंक आहेत. लोकशाही विशेषमध्ये आज आपण याच महत्त्वाच्या विषयावरती करणार आहोत चर्चा. त्रिसदस्यीय समिती अहवालाचं काय, याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या सोबत बोलवले आहेत मुकेश तिगोटे आहेत, इंटकचे सरचिटणीस. एसटी कर्मचारी मंदाकिनी कराड आपल्या सोबत आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटीलही आपल्यासोबत या चर्चेत आहेत. सुरुवात एसटी कर्मचाऱ्यांपासूनच करायला हवी, कारण त्याची सर्वाधिक झळ ही एसटी कर्मचारी या क्षणाला सहन करताना दिसतात. मंदाकिनी कराड, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले इतके दिवस सुरू होतं. त्रिसदस्यीय समिती अस्तित्वात आली, मात्र त्रिसदस्यीय समितीला देण्यात आलेली जी मुदत होती 3 तारखेची ती उलटून गेलेली आहे. 5 तारखेला आपल्याला चर्चा करावी लागते की त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल कधी सादर करणार, सरकार त्यावर विचार कधी करणार. मंदाकिनी कराड, वेळ काढूपणा चालू आहे का? या सर्वे काढूपणा चालू आहे, कारण अगोदरपासूनच त्यांनी आमचा दुखवटा आहे आणि दुखवट्याला संपाचं नाव सरकारनेच दिलंय. एसटी कर्मचारी आज मरतायत, याच्याकडे लक्ष न देता हे सरकार लालवाईंकडे लक्ष देते. लालपरीमध्ये जी जनता, गोरगरीब जनता, जिचं जीवनवाहिनी म्हणतात लालपरी, आणि खेड्यातले लोक आज स्टॉप आहेत जागेवर. शाळकरी मुलांना खासगी वाहनानं जावं लागतंय आणि अगोदर ते एसटी कर्मचारी मरत होते, पण आज शाळकरी मुलं सुद्धा मरतायत, जनता मरते. आणि सरकारचं लक्ष कुठे आहे? सरकार आहे की नाही महाराष्ट्रामध्ये? आज आम्हाला हा प्रश्न पडताय की आज आमच्या डोक्यावर खरंच सरकार नावाच्या पित्याचं छत्र आहे की नाही. 3 महिने झाले तर आज एसटी कर्मचारी दुखवट्यात आहेत. दुखवटा दूर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, लालपरी चालू करण्याच्या ऐवजी लालपरीमध्ये कंत्राटी चालक दिले जे की प्रशिक्षित नाहीयेत आणि दररोज अपघात होत आहेत लालपरीचे. तुम्ही बघत असताल न्यूजवर सुद्धा, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता मरते. तर सरकारने आणि परिवहन मंत्री म्हणत होते की अहवाल आल्यावर आम्हाला तो मान्य असेल, पण अहवाल का देत नाही सरकार? 12 आठवड्याची मुदत कमी पडली का अहवाल द्यायला? सरकारला प्रश्न आहे हा, आणि सरकारने आज उठणं गरजेचं आहे. हे जे झोपेचं सोंग घेतलंय, जो वेळ काढूपणा चालतोय, हे मृत्यू ओढवतात महाराष्ट्रामध्ये आणि जीवन. सरकार वेळ काढूपणा करतंय, त्याचबरोबर आपण पोरके झाल्याची भावना यावेळेला एसटी कर्मचारी व्यक्त करतायत. उमेश पाटील आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेलेले. उमेश पाटील, सरकार नेमकं करतंय काय असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. त्रिसदस्यीय समिती जी 3 तारखेला अहवाल आपला सादर करणार होती, तो अहवाल तुमच्यापर्यंत आला का? त्यानंतर तुम्ही निर्णय घेणार होतात. आज एसटी कर्मचाऱ्यांना पोरकं झाल्याची भावना त्यांनी आत्ताच बोलून दाखवलेली आहे. तर दुसरीकडे वेळ काढूपणा सरकार करतंय. सरकार राज्यात अस्तित्वात आहे का असा सवाल मंदाकिनी आपल्याला विचारतायत. उमेश पाटील, नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत, हे आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यांचं आंदोलन अनेक दिवस झालं चाललेलं आहे, हे आपण सगळेजण अनुभवतोय. आपल्याला अगोदर यापूर्वी देखील झालेल्या चर्चेमध्ये वारंवार सांगण्याचा हा प्रयत्न केला की एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या 100% महत्वाच्या आहेत आणि त्या रास्त देखील आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातले एसटीने प्रवास करणारे प्रवासी देखील तितकेच महत्वाचे आहेत. राज्य शासनाला ज्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची किंवा त्यांच्या आयुष्याची जशी चिंता आहे, तशाच पद्धतीनं प्रवाशांची देखील चिंता करावी लागते, कारण तो शेवटी कन्झ्युमर आहे आणि कन्झ्युमर जो आहे त्याला सेवा पुरवठा करणारी ही एसटीची जी व्यवस्था आहे, ती पुरवठा करण्याच्या करता महत्वाचे पिलर असलेले आपले जे कर्मचारी आहेत त्यांचं व्यवस्थापन पाहणे ही सरकारची जबाबदारी आहे. याच्याबद्दल नाकारण्याचा प्रश्न येत नाही.
या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या उदरनिर्वाहाच्या करता म्हणून जे काही त्यांना मानधन, सॅलरी किंवा पगार दिला जातो हा अत्यंत तोकड्या स्वरूपाचा होता. त्याच्यामुळं राज्य सरकारनं त्याच्यामध्ये आतापर्यंतची ऐतिहासिक अशा पद्धतीची पगारवाढ जी आहे ती केलेली आहे. बरं. या पगारवाढीच्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका असतील किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याच्या करता आपल्याला चर्चा करता येऊ शकते. परंतु अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा जो या आंदोलनाच्या संदर्भातला आहे तो म्हणजे या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलिनीकरण करणं. ह्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जी त्रिसदस्यीय समिती आपल्याला रिपोर्ट देणार होती त्या समितीचा रिपोर्ट जो आहे तो आजच्या तारखेला येणार होता, तो अजूनपर्यंत आलेला नाही. तो रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टच्या आधारे राज्य शासन जे निश्चितपणे त्याच्यावर सकारात्मक राहणारच आहे. फक्त तो रिपोर्ट आला नाही मग त्याचा दोष जो आहे तो राज्य शासनावर देण्यामध्ये काही अर्थ उरत नाही. बरोबर उमेश पाटील जी आपला दोष नाही, मात्र त्रिसदस्यीय ज्यावेळेला समिती अशाच प्रकारे फडणवीस सरकारच्या काळातही स्थापन करण्यात आलेली होती तिनं देखील आजपर्यंत उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे आज साशंकता निर्माण होते की आत्ताच्या सरकारच्या कालावधीमध्ये असलेली त्रिसदस्यीय समिती खरं काय ते सगळ्यांसमोर आणणार का? मुकेश तिगोटे, त्रिसदस्यीय समितीवरती असलेले जे आरोप आहेत ते सरकारवर लावू नका असं उमेश पाटील यावेळेला म्हणतात. मात्र एका बाजूला जबाबदारी आहे, जर आपण शब्द दिलाय तर तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे त्रिसदस्यीय समिती नेमकी करतेय काय, त्यांच्यावरती दबाव कमी पडताना दिसतोय का की ते सुद्धा दुर्लक्ष करतायत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे? मुकेश तिगोटे. निश्चितच त्रिस्तरीय समिती जी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली आहे यांना माननीय उच्च न्यायालयाने 12 आठवड्याचा कालावधी दिलेला होता आणि 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अभिप्राय नोंदवून माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची समितीचा रिपोर्ट सादर करणं न्यायालयाच्या आदेशानं बंधनकारक होतं. परंतु अद्यापपर्यंत समितीनं रिपोर्ट का सादर केला नाही, त्याच्या मागची काय कारणं आहेत, याला विलंब का होतोय हा खरा प्रश्न आहे. परंतु हे होत असतानाही समितीनं गांभीर्यानं त्या सगळ्या गोष्टी करून, कारण एक मुबलक टाइम एक वेळ त्यांना देण्यात आलेली होती आणि त्या वेळेमध्येच त्यांनी करणं हे गरजेचं होतं. मुळात गेल्या 90 दिवसापासून एसटी कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगतोय. आंदोलन करून आंदोलनाच्या माध्यमातून आज रस्त्यावर आलेले आहेत, कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर समितीनं गांभीर्यानं या सगळ्या गोष्टी बघून हा अहवाल सादर करणं आवश्यक होतं. आणि या राहिला विषय की समितीवरचा दबाव कमी होतोय का, तर दबाव कमी होतोय किंवा नाही होतोय हा समितीचा विषयच नाहीये. समितीने टाइम बॉन्ड पिरियड मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं काम करायचं आणि त्यांना ते काम करणं कायद्यानं बंधनकारक आहे, न्यायालयाच्या आदेशानं बंधनकारक आहे. म्हणून त्यांनी ते काम तात्काळ करून तात्काळ माननीय उच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर करणं आवश्यक आहे. बरोबर. मात्र मंदाकिनी कराड आपल्यासाठी हा प्रश्न आहे की त्रिसदस्यीय समितीनं अहवाल जो आहे तो टाइम बाउंड देणं गरजेचं असताना तो अद्यापपर्यंत का आलेला नसावा? पाठपुरावा सुरू आहे का? गांभीर्य नाहीये या प्रश्नाचं उरलेलं आता? त्रिसदस्यीय समिती आहे त्याच्यामध्ये नेमलेले सचिव वगैरे आहेत हे तर राज्य सरकारचेच माणसं आहेत ना. आणि एसटी कर्मचाऱ्यांनी जर एखाद्या वाहकाने जर टाइमच्या अगोदर तिकीट नाही फाडलं किंवा चुकून एखादं जर तिकीट विसरलं तर त्याच्यावर गैरशिस्तपणा याचा आरोप लावून त्याला नोकरीमधून बरखास्त केलं जातं. मग जे आज त्रिसदस्यीय समितीमध्ये जे माणसं आहेत यांना बरखास्त करायचं का, यांना यांच्या पदावरून हटवायचं? उमेश पाटील बोला. सरकार याच्याकडे लक्ष देत नाही का? फक्त गोरगरिबांसाठीच नियम आणि कायदे असतात, फक्त आमच्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीच कायदे आहेत का? नजर चुकीनं आमच्याकडून गुन्हा झाला की आम्हाला नोकरीहून काढलं जातं, मग यांना नोकरीहून काढलं जात नाही का? आणि मेन प्रश्न जो आहे त्रिसदस्यीय समितीचा, यांनी तर पाठीमागं पण असंच केलेलं ना समितीनं, आजही तेच करते समिती. पण जर सरकारच्याच मनात असेल द्यायचं तर समितीची अहवालच गरजच नाहीये ना. जेव्हा आमदार खासदारांचे पगार वाढवायचे असतात तेव्हा समिती नेमली जात नसते ना, एका रातोरात त्यांचे पगार वाढतात. मग आज कर्मचाऱ्यांचे पगार वाढीचा प्रश्न आहे आणि एसटी जी गरिबांसाठी आहे, जी गरिबांसाठी चालते, बहुजन सुखाय बहुजन हिताय म्हणून तिचा जो उद्भव झालेला आहे त्या बहुजनांच्या सुखासाठी हितासाठी विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकार एका मिनिटामध्ये घेऊ शकतं जर त्यांच्या मनामध्ये असेल तर. मग समितीचं नाटक करायची गरजच नाहीये. बरोबर. समितीचं नाटक केलं जात आहे मंदाकिनी, जे आपण आरोप करताय उमेश पाटील याचं उत्तर देतील. आपलीच मानसिकता कमी पडते का त्या ठिकाणी, इच्छाशक्ती कमी पडते का सरकारची? उमेश पाटील.
काय आता माझ्या भगिनी अत्यंत आवेशामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका मांडतायत. हा त्यांच्या भावना तीव्र आहेत हे मी समजू शकतो. आता एक गोष्ट अशी आहे की त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं त्रिसदस्यीय सदस्यीय समितीनं टाइम बाउंड पिरियड मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अहवाल देणं क्रमप्राप्त होतं. बर ही समिती जी नेमण्यात आलेली आहे ती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेली आहे. जर टाइम बाउंड पिरियड मध्ये त्या समितीनं उच्च न्यायालयाचं आदेशाचं पालन केलं नसेल तर त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाकडे अवमान याचिका सुद्धा दाखल करता येऊ शकते की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन या समितीनं केलेलं नाही म्हणून. ते सुद्धा करता येऊ शकतं. कायदेशीर मार्गाने आपल्याला जाता येतं. आता दुसरा एक त्याचा मुद्दा असा की जर सरकारची इच्छाशक्ती असेल तर या समितीची गरज काय. आपल्याकडं वेगवेगळ्या कारणाच्या करता समित्या नेमल्या जातात. शासनाची एक शासकीय अशा पद्धती कार्य विषयाच्या करता समित्या नेमल्या जातात. पाणी वाटपाचा विषय असेल, जिथं वादग्रस्त विषय असतो किंवा ज्या विषयाच्यामुळं राज्य सरकारवर केंद्र सरकारवर आर्थिक ताण येणार असतो, काही सामाजिक प्रश्न निर्माण होणारे असतात, अशा संदर्भामध्ये त्या संबंधित विषयाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व बाजूनी अष्टांग बाजूंचा विचार करून त्याच्या संदर्भामधला अहवाल देण्याच्या करता म्हणून समिती असते आणि ती तज्ञ लोकांची समिती आणि ज्याच्यातून कुठल्या त्रुटी राहून कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नयेत. जर एखादा त्या निर्णय घेतला गेला राज्य सरकारकडनं तर तो कुठंतरी चॅलेंज होऊन पुन्हा कोर्टामधून तो फेटाळला जाऊ नये किंवा तो कायदेशीर कचाट्यात अडकू नये याच्या करता तज्ञ लोक जे आहेत ह्या त्यांचा रिपोर्ट अशा वेगवेगळ्या समस्यांवर घेतला जातो. तर त्याच पद्धतीनं ही समिती नेमलेली आहे. ही समिती जी नेमली आहे ती वेळ काढूपणा करण्याच्या करता नाही तर त्या समितीच्या अहवालाच्या आधारे त्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देता यावा याच्या करताची ती समिती आहे. त्यामुळे त्या समितीच्या बद्दल नकारात्मक भावना व्यक्त करून विनाकारण एकूण संशयाचं वातावरण तयार केलं जाऊ नये. मुळात आव्हान सरकारचं असं आहे की जसं तुमच्या मागण्या महत्वाच्या आहेत ना तसंच महाराष्ट्रातल्या प्रवाशांचा हित सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे सरकार जे सांगतंय ना की पहिल्यांदा तुम्ही कामावर रुजू व्हा, पगारही वाढ केलेली आहे. प्रश्न हा विलिनीकरणाचा जो आहे तो समितीच्या अहवालानंतर सरकारनं आधीच सांगितले की जो काही समितीचा रिपोर्ट असेल त्याची कारवाई केली जाईल हे सांगितलेलं असताना सुद्धा याच्यामध्ये काही राजकीय पक्ष घुसून याच्यामध्ये राजकारण आणून कशा पद्धतीनं सरकारला या विषयामध्ये अपयश आलं हे दाखवण्याच्या करिता म्हणून ठरवून काही लोक जे आहेत ते या पद्धतीने हा संप चिघळवत आहेत. महाराष्ट्रामधले 80% कर्मचारी एसटी कर्मचारी हे संप करण्यामध्ये नाहीत परंतु काही लोकांना तो संप जो आहे तो मिटू द्यायचा नाहीये. बरं, आपल्याला वाटतं काही लोकांना हा संप मिटू द्यायचा नाहीये. त्रिसदस्यीय समितीचा असलेला प्रश्न त्या संदर्भात बोलताना खरं तर ही त्रिसदस्यीय समिती वेळेमध्ये आपला अहवाल सादर करेल अशी प्रत्येकाला आशा होती. ते झालेलं नाहीये. मात्र या त्रिसदस्यीय समितीला जर अहवाल सादर करण्यासाठी आणखी वेळ वाढवून हवा असेल तर त्यासाठी ही समिती स्पष्टपणे का सांगताना दिसून येत नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्यांनी पुकारलेला दुखवटा जर अशाच प्रकारे राज्यभरामध्ये सुरू राहिला तर मात्र त्याचे येत्या काळातले पडसाद हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचे असण्याची शक्यता. त्यामुळे त्रिसदस्यीय समिती मात्र अहवालाचं काय, टाइम बाउंड का केली जाताना दिसून येत नाही, आणखी अशा कुठल्या अडचणी आहे ज्यावरती ही समिती विचार करत असावी, या अनुषंगाने या तिन्ही मान्यवरांशी आपण चर्चा करूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. त्रिसदस्यीय समिती स्थापन झाली मात्र वेळेमध्ये अद्यापर्यंत त्रिसदस्यीय समितीचा अहवाल का नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचं पुढे काय होणार आणि अहवालाचं काय. मुकेश तिगोटे, चला आपण मान्य करूयात की कुठल्याही प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी राहू नये म्हणून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येण्यासाठी वेळ लागतोय. मग जर अहवाल येण्यासाठी वेळ लागणार असेल तर त्रिसदस्यीय समिती वेळ का वाढवून मागत नाहीये, का स्पष्टपणे या संदर्भातलं उत्तर देत नाहीये की भिजत गोंगडं ठेवायचंय म्हणूनच त्रिसदस्यीय समिती देखील या संदर्भात काही बोलायला तयार नाहीये. मुकेश तिगोटे, अहवाल कुठे अडकलाय? नाही, हा अहवाल जो आहे हा त्रिस्तरीय समितींनी माननीय मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय घेऊन न्यायालयामध्ये सादर करणं हे मान्य न्यायालयाच्या आदेशानं निर्देशानं क्रमप्राप्त असताना सुद्धा तो दाखल केलेला नाहीये. मुळात अशा पद्धतीनं
विलंब करणं आणि विलंबाची कारणं न सांगणं किंवा न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये का विलंब होतोय किंवा विलंब होण्याकरता काही मुदतवाढ हवी आहे का, तर या संदर्भातलं स्पष्ट मत या समितीच्या माध्यमातून जे समन्वयक म्हणून नेमलेले आहेत या समितीचे यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये मांडणं हे गरजेचं आहे. आणि राहिला दुसरा प्रश्न की जर ही समिती न्यायालयामध्ये जर आपला अहवाल सादर करत नसेल किंवा न्यायालयामध्ये सादर करण्याची मुदत संपलेली असेल, अशा प्रसंगामध्ये जे संपकर्याचे वकील आहेत त्यांनी सुद्धा न्यायालयाच्या निदर्शनामध्ये ही बाब आणून देऊन या संदर्भामध्ये न्यायालयाला आग्रह धरला पाहिजे की या संदर्भामध्ये जर अहवाल सादर होत नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला पाहिजे, किंबहुना यामध्ये तात्परतेनं अहवाल सादर करण्यासंदर्भाचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले पाहिजेत, असा आग्रह संपकर्यांच्या वकिलांनी सुद्धा, दुखवट्यांच्या वकिलांनी सुद्धा करण्याची गरज आहे. बरोबर. हा पाठपुरावा करणार आहात का एसटी कर्मचारी म्हणून मंदाकिनी कराड आणि आपले प्रतिनिधी देखील? मुकेशजी येतो आपल्याकडे. मंदाकिनीजी, येस सर. पाठपुरावा या संदर्भातला करणार आहात का? येस सर. आमचे जे वकील आहेत सदावर्ती सर, जे आज पूर्ण आमच्या दुखवट्याचं नेतृत्व करत आहेत आणि कर्मचाऱ्यांचे आमचे ज्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते पाठपुरावा तर नक्कीच करणार आहेत आणि विलिनीकरण झाल्याशिवाय आम्हीही माघार घेणार नाहीत. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत. बरोबर आहे. विलिनीकरणावरती आपण त्या ठिकाणी जे ते ठाम आहात. मात्र उमेश पाटील, मी आपल्याला प्रश्न विचारतो. विलिनीकरणाचा निर्णय जर इतका सोपा असता तर त्या काळातल्या सरकारनंही तो केला असता आणि या काळातही तो होऊ शकत नाही हे स्पष्टपणे ज्यावेळेला सरकार सांगताना दिसतं, बाजू मांडताना दिसून येतं, त्यावेळेला मात्र एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन येत्या काळात कुठल्या दिशेला जाईल असं वाटतं? म्हणजे अहवालावरती आपण अवलंबून राहायचं आहे की खरोखर एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण त्या ठिकाणी होणार आहे? उमेश पाटील, हे पहा, या बाबतीमध्ये राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने जी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे त्या त्रिसदस्यीय समितीला या एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सर्व बाबींचा विचार करून निर्णय त्या ठिकाणी शिफारस करावी लागणार आहे राज्य सरकारला. त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीच्या पुढे राज्य सरकारच्या समोर असलेल्या अडचणी देखील मांडल्या जाणार आहेत. राज्य सरकारच्या विलिनीकरणाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी, मग त्यातून मार्ग कसा काढता येईल त्याच्या संदर्भातलं सोल्युशन देखील त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मांडलं जाऊ शकतं. आता या समितीच्या कक्षेमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला त्याची कल्पना नाहीये, परंतु जो काही समितीचा अहवाल असेल तो अहवाल जो आहे तो विलिनीकरणाच्या बाजूने असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार हे सकारात्मक राहील असं आश्वासन यापूर्वीच देण्यात आलेलं आहे. त्यामुळं जर कर्मचाऱ्यांना जर एवढं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा प्रवाशांचे हाल करत अशा पद्धतीनं संप चालू ठेवणं हे काही योग्य नाहीये. कर्मचाऱ्यांनी खरं तर त्या राज्य सरकारच्या या आश्वासनाला प्रतिसाद देऊन तात्काळ संप मागे घेऊन काम चालू करायला पाहिजे होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं दिसत नाहीये. उमेशजी, यावरूनच मी मंदाकिनी कराड यांना प्रश्न करेल. मंदाकिनीजी, एका बाजूला सरकार आश्वस्त करताना दिसतंय, त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल सादर करते, मग एसटी कर्मचारी कामावरती रुजू होताना का दिसून येत नाही? सर्वसामान्य प्रवाशांची आपण म्हणतात तुम्हाला काळजी आहे, म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांना. उमेश पाटील म्हणतात सरकारला देखील त्यांची काळजी आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक भरडला जातोय तर सर्वसामान्य प्रवासी. मग अशा वेळेला आश्वासनांवरती आपला विश्वास नाहीये म्हणून आपण जो त्या ठिकाणी दुखवटा जो आहे किंवा संप जो आहे तो मागे घेत नाही आहात का? मंदाकिनी कराड. यस सर. जे सरकार आहे आज महाविकास आघाडीचं, या सरकारचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करू आणि जे ज्येष्ठ नेते आहेत, पुढारी आहेत, खासदार आहेत, तर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं कामगार संघटनेमध्ये असताना माननीय शरद पवारांनी की एसटीचं शासनामध्ये विलिनीकरण करू. यांनी आमच्या मनामध्ये आशा निर्माण केली आहे आणि आज हेच उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असताना म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा विचार डोक्यातून काढून टाकावा. आमच्या डोक्यामध्ये विलिनीकरणाचा विचार यांनीच टाकलेला आहे आणि यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं. सरकारने जे वचन दिलंय ते पाळावं, नाही तर जनता सुद्धा इथून पुढे खोटारडी होईल. कारण सरकार फक्त भाषणबाजी करण्यासाठी नसतं. आम्हाला माहिती आहे की भाषणबाजी करूनच निवडणूक निवडल्या जातात, पण माझं सरकार. मंदाकिनीजी, खूप गंभीर आरोप करताय आपण. उमेश पाटील, निवडणुकांपुरती आणि आश्वासनांपुरती हे बोललं जातं, मात्र नंतर आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली की पाठ दाखवली जाते असं मंदाकिनीजी थेटपणे म्हणतात. उमेश पाटील.
विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मागचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यावेळेचे अर्थमंत्री मुनगंटीवार हे काय म्हणाले होते हे जग जाहीर आहे आणि त्याचे अनेक रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. या लोकांच्या आमदारांनी या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील यांनी पुढाकार घेतला आणि विलिनीकरणाची मागणी लावून धरली. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यांचे नेते त्यांच्या हातात असताना म्हणजे अर्थमंत्री त्यावेळेला मुनगंटीवार होते ते किती वेळा म्हणाले प्रश्न विचारल्यानंतर विलिनीकरण शक्य नाही शक्य नाही शक्य नाही म्हणाले ना. मग आज तुम्ही का खोटं बोललात म्हणून पहिल्यांदा एसटी कर्मचारी त्यांच्यावर का चालून गेले नाहीत, त्या काळात का असं आंदोलन झालं नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या आंदोलनाच्या पाठीमागं काही जण राजकीय हेतूने प्रेरित झालेले आहेत. आता प्रश्न असा आहे की याच्यामुळे जरी राजकीय हेतूने प्रेरित झाले तरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे गंभीर नाही आहेत का? कोणते राजकीय हेतू? असं अजिबात समजत नाहीये की यामध्ये हे प्रश्न जे आहेत ते गंभीर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचं जीवनमान त्यांना मिळालं उमेशजी, पाहिजे. कोणता राजकीय हेतू असावा? सुविधा नाही, राजकीय हेतू काय आहे? महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून वेगवेगळ्या विषयांवर हे सरकार अस्थिर करणं, या सरकारला बदनाम करणं, जनतेच्या मनामध्ये कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दलचा तिरस्कार निर्माण करण्याच्या करता वेगवेगळी षडयंत्र केली जातात. त्या षडयंत्राचा एक भाग आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये की एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे नाही आहेत. प्रश्न कोणी का उपस्थित करेना, विरोधी पक्षाचं ते देखील काम आहे की जनतेच्या प्रश्नांच्या करता आवाज उठवणं, त्यांच्याकरता आंदोलन करणं, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु ज्या वेळेला त्यांच्या हातात ही गोष्ट होती त्यावेळेला का केली नाही आणि त्यावेळेला मग हे पडळकर का म्हणत नव्हते? बरोबर, म्हणजे उमेश पाटील जी हा फक्त काय आहे की पक्षांचा खेळ आहे. कधीतरी आपण सत्ताधारी असतो, कधीतरी विरोधक असतो. मुकेश तिगोटे सत्ताधारी आणि विरोधक यांनी आजपर्यंत दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता केली, कुठकुठल्या संघटनांना काय काय आश्वासनं दिली हे त्यांनाच माहीत. मात्र मुकेश तिगोटे सत्ताधारी असा किंवा मग विरोधी बाकांवरती बसलेले असा, जनतेच्या प्रश्नांचा खरोखर कळवळा आहे का? एसटी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या मागण्या मान्य होऊन त्रिसदस्यीय समितीच्या अहवालासाठी आता कोण पुढाकार घेणार? मुकेश तिगोटे. नाही, यामध्ये प्रमुख बाब अशी आहे की एसटी महामंडळ हे राज्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी आहे. ही जीवनवाहिनी जिवंत राहिली पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला चांगली मुबलक सेवा दिली गेली पाहिजे. यासाठी कुठलंही पक्षाचं सरकार असलं तर त्या सरकारनं सरकार म्हणून सकारात्मक पाऊल उचलणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. राजकारण टाळावं आणि सकारात्मक पाऊल उचलावं. वेळेची मर्यादा आहे मुकेशजी, त्यामुळे मी आपल्याला थांबवतोय. धन्यवाद मुकेश तिगोटे, मंदाकिनी कराड आणि उमेश पाटील आज आपण आपल्या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 12 आठवड्यांचा कालावधी देखील उलटला, मात्र अद्यापपर्यंत अहवालच सादर करण्यात आलेला नाही आहे. हा अहवाल कुठे अडकून पडलेला आहे? या अहवालामध्ये काय नमूद केलं जाणार आहे आणि त्यानंतर सरकार या अहवालाच्या सादरीकरणानंतर काय करणार आहे? असे अनेक प्रश्न जोपर्यंत अहवाल सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत अनुत्तरितच आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.